उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थंडगार काहीतरी प्यावंसं वाटतं. आता लिंबू सरबत म्हटलं ना तर लिंब तर खूप महाग असतातच, पण विकतचे इतर सरबत सुद्धा खूप महाग असतात. तर आज आपण खिशाला परवडणारे आणि शरीराला थंडावा देणारे कच्च्या कैरीचे पन्हे कसे करायचे ते बघूया. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे पन्ह तयार करता येतं आणि एकदा बनवलं ना की अगदी 8 दिवस छान टिकतं. सध्या कैरीचा सीझन असल्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला कैऱ्या लगेचच मिळून जातील. आता कैरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरामध्ये गरमीमुळे होणारा जो थकवा, चक्कर आहे ती कमी होते आणि यामुळे शरीरातील पाणी आणि मिठाची कमतरता सुद्धा भरून निघते. चला तर मग हे पन्ह अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूया. पन्ह करण्यासाठी इथे मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्यात. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे चिकाचा भाग असेल तो निघून जातो आणि त्याचा पुढचा देठाचा आणि मागचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कैऱ्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत, त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलाय. यामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या घालून घ्यायच्या आहेत. कैऱ्या बुडतील एवढंच यामध्ये पाणी घालायचंय. तर इथं मी 1 ग्लास एवढं यामध्ये पाणी घातलंय. याला झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. यामुळे कैरी नरम अशी शिजली जाते. कुकर पूर्णपणे थंड झाला की याचं झाकण काढायचंय आणि बघू शकता कैऱ्यांचा कलर थोडा चेंज झालाय, म्हणजे कैरी आपल्या आतून अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता ही कैरी आपण बाहेर काढून घेऊया, म्हणजे आपल्याला ह्याला थंड करून त्याचा गर काढून घ्यायचा आहे. राहिलेलं जे पाणी आहे ते पाणी फेकून न देता आपण याच पाण्यामध्ये वापरणार आहोत. कैरी शिजवून घेतल्यामुळे कैरीची जी वरची साल आहे ती अगदी अलगदपणे काढता येते. सालीला लागलेला गर आणि कैरीचा गर आहे तो चमच्याने या पद्धतीने सगळा काढून घ्यायचा आहे. काढून घेतलेला गर एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून पाहायचा. मोजून पाहिल्यानंतर 1.5 कप एवढा हा गर भरलेला आहे. आपल्याला त्याच पद्धतीने त्यामध्ये साखरेचं प्रमाण घालायचं आहे. तर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप मी एवढी साखर घेतली आहे. कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक केलं तरी चालेल. यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 4 वेलची घालायच्या, 4 काळी मिरी घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. हे सुरुवातीला मिक्सर मधनं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे साखर छान बारीक होते. त्यानंतर यामध्ये आपण जो गर काढून घेतलेला आहे तो गर यामध्ये घालायचा. तर 1.5 कप एवढा हा गर आहे. गर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ह्याला मिक्सर मधनं फिरवून घ्यायचंय. आता ज्या लोकांना साखर चालत नसेल ते इथे गूळ वापरून सुद्धा हे पन्ह तयार करू शकता. जेवढी साखर घेतली तेवढाच गूळ घ्यायचा आहे आणि याला मिक्सर मधनं फिरवून घ्यायचंय. झटपट असं आपलं इथं पन्ह बनवून तयार होतं. काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये हे पन्ह वापरू शकता. एकदा बनवून ठेवलात ना की मनात येईल तेव्हा तुम्ही मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांनाच हे झटपट असं पन्ह तयार करून देऊ शकता. यामध्ये तुम्हाला दुसरं काहीही घालायची गरज नाहीये. फक्त यामध्ये पाणी घालायचंय, हवं असेल तर बर्फाचे तुकडे घालायचे आणि थंडगार पन्ह इथं बनवून लगेचच तयार होईल. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे आपलंही बाहेर जास्त फिरणं होतं आणि मुलांना सुट्ट्या असल्यामुळे मुलंही जास्त खेळायला जातात. आता बाहेर उन्हात फिरून आल्यानंतर शरीरामध्ये थकवा जाणवतो, एनर्जी कमी असते. त्यासाठी हे अगदी छान असं घरगुती पद्धतीने तयार केलेलं रिफ्रेशिंग असं सरबत आहे. त्यामुळे लहान मुलांना जर दिलं ना तर मुलं अगदी फ्रेश होतील आणि त्यांना सुद्धा खूप आवडेल. घरातले सगळे अगदी आवडीने पितील. कधी जर केलं नसेल तर या पद्धतीने एकदा हे सरबत नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.